हे मंदिर मध्ययुगात बांधलं गेलंय। या मंदिराच्या प्रवेशद्वारावरच्या शिलालेखानुसार या मंदिराचं बांधकाम इसवी सन 1571च्या सुमारास पूर्ण झालंय। देवाचा प्रसाद म्हटलं तर भंडारा आणि खोबरं। इथली यात्रा ही 3 दिवसांची असते, ज्यात पहिल्या दिवशी मंगल स्नान आणि पूजाविधी असतो, दुसऱ्या दिवशी पारंपरिक बैलगाड्यांचा कार्यक्रम, तर तिसऱ्या दिवशी 100 फुटांहूनही जास्त उंच असलेल्या काठ्यांचा कार्यक्रम असतो। आता एवढ्या मोठ्या प्रास्ताविकेनंतर आपण आज कुठे आलो आहोत याची तर कल्पना आपल्याला नक्कीच आली असेल। बरोबर, आपण आलोय खंडोबाचं ठाणं असलेल्या कोठणला। नमस्कार मंडळी, मी मधुरा आणि अनवट वाटामध्ये आपलं खूप मनापासून स्वागत। आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील आणि पारनेर तालुक्यातील कोठणच्या खंडोबाला दर्शनासाठी आलेलो आहोत। तेव्हा ह्या कोठणच्या खंडोबाचं आपण दर्शन घेऊयात। जर आपल्या सर्वांना नक्कीच माहिती असेल की खंडोबा हा संपूर्ण आपल्या महाराष्ट्र राज्यातील लोकांचं श्रद्धेचं असं एक श्रद्धास्थान आहे आणि त्याच ठिकाणाला आज आपण भेट द्यायला आलेलो आहोत। चला तर मग सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला। पिंपळगाव रोठा हे महाराष्ट्राच्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यात वसलेलं एक गाव आहे, जे समुद्र सपाटीपासून 951 मीटर उंच पठारावर वसलंय आणि अनेक भाविकांचं श्रद्धास्थानी आहे। समुद्र सपाटीपासून 951 मीटर उंच विस्तीर्ण पठारावरील विलोभनीय मंदिर भक्ती आणि निसर्गाचंही प्रत्यय देतं। माळशेज पासून 70 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे, तर माळशेज सारखंच निसर्ग सौंदर्य पावसाळ्यात इथे पाहायला मिळतं। मंदिराच्या आवारामध्ये हे प्रचंड मोठा दीपस्तंभ आपल्याला पाहायला मिळतोय। पुढे मंदिराचा कळस आहे, इथे भरपूर साऱ्या घंटा आपल्याला पाहायला मिळतात। या मंदिरात असलेल्या शिलालेखावरून हे मंदिर 451 वर्षांपूर्वी बांधण्यात आलंय, तर हा शिलालेख 9 ओळींचा आहे। या शिलालेखावरून खंडोबाचं हे पुरातन मंदिर जावजी विश्वासरावांचा मुलगा कुमाजीराव यांनी माघ शुद्ध 1492 म्हणजेच 10 फेब्रुवारी 1571 हे मंदिर बांधलं गेलंय असं इथे नमूद केलंय। ह्या मंदिराचं जे बांधकाम आहे ते मध्यम युगातलं असून त्याच्या रचनेवरून हे हेमाडपंथी पद्धतीचं असावं हे लक्षात येतं। सभामंडपाच्या डाव्या बाजूला आपल्याला खंडोबाच्या पालखीसाठी वापरण्यात येणारी चांदीची जी पालखी आहे ती पाहायला मिळते आणि आतमध्ये आपण देवाच्या दर्शनासाठी गाभाऱ्यामध्ये पुढे प्रवेश करतो। आपण कुठल्याही मंदिरामध्ये जेव्हा दर्शनासाठी जातो तेव्हा त्या गाभाऱ्याच्या इथे आपल्याला कीर्तिमुख पाहायला मिळतं। मात्र ह्या मंदिराच्या गाभाऱ्याच्या इथे मला एक विशेष अशी प्रतिमा पाहायला मिळाली, म्हणून उत्सुकतेपोटी मी तिथल्या पुजारी बुवांना विचारलं की ही प्रतिमा कसली आहे, तर त्यांनी सांगितलं की ही खंडोबाचे सेवेकरी आहेत आणि त्यांची ही प्रतिमा आहे, जी प्रतिमा गाभाऱ्याच्या अशी गाभाऱ्याच्या समोर आडव्या आकृतीमध्ये आडवी अशी ती प्रतिमा आहे आणि तिला पार करून आपण गाभाऱ्यामध्ये जातो।
देवाची एक विशेषता म्हणजे ह्या देवाला बिन टाक्याचा देव असं म्हणतात. त्यामुळे दररोज स्नानानंतर या देवाला चंदनाचा लेप लावून भरजरी वस्त्र आणि दागिने परिधान करून चांदीचे डोळे बसवले जातात. त्यामुळे दररोज या देवतेचं आपल्याला नवीन रूपामध्ये दर्शन होतं. स्वयंभू तांदळा रूपात खंडोबा, म्हाळसा आणि बाणाई यांचं इथे दर्शन होतं आणि पुढे 12 स्वयंभू लिंगही आहेत. या मंदिराच्या कळसावर आपल्याला राम, समर्थ रामदास स्वामी, बालाजी, हनुमान आणि विठ्ठल यांच्या मूर्ती पाहायला मिळत आहेत. आता आपण पुढे जाऊयात. खंडोबाचं दर्शन करून आल्यावर इकडे असा सेपरेट प्रदक्षिणा मार्ग आहे. हे जे आहे हे इथे मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूला असा एक प्रदक्षिणा मार्ग बनवला आहे जिथे आपण देवाला प्रदक्षिणा घालू शकतो. तिथे आपल्याला ही एक मूर्ती पाहायला मिळते जी अगदी जुन्या घडणावळीची पाहायला मिळते आहे. पुढे जाऊयात. पुढेही आपल्याला इथे जास्त करून नंदीच्या स्वरूपातल्या ह्या ज्या मूर्ती आहेत त्या इथे पाहायला मिळत आहेत. म्हणजे हा जो प्रदक्षिणा मार्ग आहे त्या प्रदक्षिणा मार्गाच्या कोनाड्यामध्ये प्रत्येक ठिकाणी काही ना काही ह्या प्रतिमा आहेत. इकडे पुढेही जर पाहिलं तर अशी आणखीन एक प्रतिमा पाहायला मिळते देवाची. इथे होणाऱ्या यात्रेचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे बेल्हा आणि ब्राह्मणगाव इथून आलेल्या मानाच्या उंच काठ्या. भाविक या काठ्या मंदिराच्या कळसाला आणि देवाच्या गाभाऱ्यात टेकवतात. येळकोट येळकोट जय मल्हार किंवा खंडोबाच्या नावानं चांग भलं म्हणत उधळला जाणारा भंडारा आणि खोबरं भाविकांचं दुःखही असंच दूर नेतं. तर या ठिकाणी होणारी यात्रा ही फक्त एक श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक वारसा नसून ती दूरदूरून लोकांना एकत्र आणून या संपूर्ण समाजाला एकत्र बांधते आणि भगवान खंडोबाच्या पूजेने भक्तांना आध्यात्मिक समाधान आणि जीवनातील अडचणींवर मात करण्याची प्रेरणा देते. या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यानंतर परमपूज्य गगनगिरी महाराज यांनी ह्या मंदिराचं उद्घाटन केलं आणि त्यांची ही जी प्रतिमा आहे ती इथे स्थापित आहे. आपण त्यांचं दर्शन घेऊयात. 1997 साली ग्रामस्थांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि गगनगिरी महाराजांच्या हस्ते मंदिराला सुवर्ण कळस चढवण्यात आला. ज्या गगनगिरी महाराजांचं मंदिरही आपल्याला इथे पाहायला मिळतं. प्रकारे आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये श्री क्षेत्र कोरठण इथे आलो होतो आणि ह्या मंदिराबद्दल आणि ह्या परिसराबद्दल संपूर्ण माहिती समजून घेण्याचा आपण इथे आज प्रयत्न केला. आता संध्याकाळ झाली आहे म्हणून आपण आपला हा व्हिडिओ इथे थांबवूयात. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत आणू शकतो. तोपर्यंत आपण दिलेल्या वेळेसाठी धन्यवाद आणि पुन्हा भेटूयात अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये.